काशी नरेश तोपर्यंत इथे येणार नाहीत जोपर्यंत त्यांचे परममित्र झाशी नरेश महाराज गंगाधरराव शिकार, धृत किंवा त्याहीपेक्षा महत्वपूर्ण कार्य करून परत येत नाहीत। भले भले विवाहाचा शुभमुहूर्त टळू देत। याला काही अर्थ आहे का? जर लग्नाच्या कुठल्याही रिवाजात ते उपस्थितच राहिले नव्हते तरी सुद्धा त्यांची वाट पाहणं चालू आहे। आपण काय करू शकतो? मणिकर्णिका, तू तर तिची तस्वीर पाहिली आहेस ना? मी तर तुला इतकंच सांगायला आले होते की ती तस्वीर तात्या दीक्षित आणि भोपटकर गंगाधर रावांकडे घेऊनही गेलेत। हे प्रभो, आमची लाज राखावी। हे चित्र पाहिल्यावर महाराजांनी होकार द्यावा। जर माझ्या प्यारमध्ये एवढी ताकद असेल तर हे खुदा, ज्या प्रकारे त्या लोकांनी माझं खत जाण्यापासून रोखलं त्याच प्रकारे महाराजांना मणिकर्णिकेची तस्वीर दाखवण्याचा मोकाच ना मिळो त्या लोकांना। भोपटकरजी, आतापर्यंत जे काही झालं त्याला आपण साक्ष होता। कधी कुंडली हरवते तर कधी बदलली जाते, कधी कुठल्या भलत्याच मुलीला आपण मणिकर्णिका आहे असं मानतो। मूर्ख, दिसत नाही का तुला? शांत व्हा भोपटकरजी, शांत व्हा। प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच। अहो तात्याजी, ह्या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार आहे? एखाद्या चित्रकाराला गाठावं लागेल आपल्याला। ए खा ना, तुझ्यासाठी भोजन आणलंय। ते सिद्धी कवच शोधून आणलं तर आणखी खायला देईन। अरे देवा, वाडगा खाली पडला। मी जाणारच आणि झाशी नरेशांना। अगं मनुताई, थांब ना, वाडगा खाली पडलाय। तर तू पण माझ्यासारखा झाशीला वारस द्यायचा ख्वाब बघतेस? महाराज, ज्या मुलीची कुंडली आम्ही दाखवली होती आपणास, ती मणिकर्णिका आम्हाला मिळाली। इथे आम्ही आमच्या मित्राच्या मुलाच्या विवाहात सामील व्हायला आलो आहोत आणि आपण आमच्या विवाहासाठी एवढे उत्तेजित होऊन इथं काय आलाय? क्षमा असावी महाराज, आमच्या तात्याजींच्या अथक प्रयत्नांमुळे आम्ही त्या मुलीला शोधून तिचं चित्र तयार करून घेऊ शकलो। आपण कृपा करून त्या चित्रावर नजर टाकावी। शोधून आणलं ज्याला आम्ही भोजन दिलं होतं? अगं विचार तर करू देत, लवकर हे परत करायला हवं। कसं करू? चल ये। यावं महाराज। Bani zara